नाशिक महानगरपालिकेमधील होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आपण अनेकदा अनुभव घेतला असेल, तर खासगी कंत्राटदार पैसे उकळण्यासाठी कमी पैशात बांधकाम करण्याचा पराक्रम करत असतात. सध्या असाच एक प्रकार सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत नुकतेच करण्यात आलेले रस्ते डांबरीकरण, नव्याने दुरुस्त करण्यात आलेला रस्ता हाताने उखडत असल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक सलीम शेख यांनी हाताने रस्ता उकलताना दिसत आहे. तर या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे माजी नगरसेवक सलीम शेख चांगले संतप्त झाले आहेत. दरम्यान असे रस्ते बनवणारे फक्त डांबर टाकून चोपून घेण्यात आला आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आणल्यानंतर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. रस्ते डांबरीकरण, नव्याने दुरुस्त करण्याचे काम करत असताना मनपाचा कुठलाही अधिकारी किंवा क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी